नमस्कार, महाराष्ट्र नाव 24मध्ये आपलं स्वागत आहे. मी नागेश काळे. मी सध्या पंढरपूरमधील पद्मावती बागेत इथं उभा आहे आणि माझ्या पाठीमागं आपण पाहू शकताय की अत्यंत मोडकळीस ही बाग आलेली आहे. इथं लेकरांना खेळण्यासारखं वगैरे काहीसुद्धा नाही आहे आणि लेकरांसाठी खेळासाठी ज्या गोष्टी आहेत त्या पण अक्षरशः मोडकळीस आलेल्या आहेत. गेल्या माझ्या माहितीप्रमाणे तरी कोरोनानंतर ही बाग म्हणजे 2019-20 नंतर ही बाग पूर्णतः बंद असल्याचं माझ्या माहितीनं तरी पाहायला मिळतं आहे. आणि मी आत्ता इथं आलो होतो तर काही बच्चे कंपनी आहेत इथं. मी आता त्यांच्याशी थोडंसं बोलणार आहे. ही बागेत तू इथं पप्पांसोबत मम्मीसोबत लक्षात नाही. हां बरं, त्यावेळेस आली होती त्यावेळेस बाग चांगली होती का नाही? हां आवडत होती खेळायला? बरं, आता कसं वाटतंय बघून इथं बागेत आली? आता सगळं भकास, काही खेळ वाटत नाही आणि म्हणजे असं सगळं भकास ते वाटते. त्यावेळेस चांगली होती का बाग? हां सगळे आता चांगलं व्हावं झाड. असं वाटतंय का तुला? हो. काय सांगशील तू? आपल्या इथे दोन बाग आहेत, आपली जिजामाता उद्यानिक आहे आणि आपलं पद्मावती बागेत आहे, बरोबर आहे? दोन्ही बागा चालू व्हाव्यात असं वाटतंय का फक्त तुळशीवृंदावनमध्ये खेळावं असं वाटतंय? दोन्ही पण बागा चालू व्हा असं वाटतंय, कारण दोन्हीकडे पण असे जास्त पैसे पण नाही आहेत आणि खेळायला पण खूप छान आहे आणि बघायला सुद्धा छान आहे सगळं. तुळशीवृंदावनमध्ये आहे का हे असं खेळणी आपले नाही? घसरगुंडी असेल किंवा तुम्हाला सिसो खेळायला असेल असं आहे का? नाही आहे काहीच, ते फक्त बघायसाठी आहे. पण असं तिथं आहे पण सगळं पैशाचं नाही. इथं कसं असं थोडे थोडे पैसे घ्यायचे, पण तिथं खूप असं 100-150 असे खूप पैसे घेतात. आपली इथं रेल्वे होती या बागेमध्ये, खेळली का ती कधी? हो, एकदा खेळलेलं. परत सुरू व्हावी अशी वाटते का रेल्वे? हो. हो ना? हो. काय म्हणशील भैया, आलता बागेमध्ये तू, कसं वाटतंय? बंद आहे बाग, काय ही बाग वाटते तुम्हाला? बरोबर, कसं भकास वाटतंय? भकास वाटते, बागेत येऊच वाटत नाही. बरं, तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की इथं येऊन सगळं नीटनेटकं करून जावे. आणि तुळशीवृंदावनमध्ये कसं आहे, जस्ट सी डोंट टच एवढंच आहे. पण इथं कसं आहे म्हणजे कोण पण येऊन खेळू शकते. इथं टाईमपास पण होतो, पण तिथं कसं आहे तिथं फक्त बघायला भेटतं. फिरून आतमध्ये या आणि लगेच बाहेर जावं एवढंच असतं तिथं. मग प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जिजामाता उद्यान आणि ही बाग दोन्ही नीटनेटकं करावं सगळं. काय म्हणतो भैया, कशी आहे बाग? बोरिंग. बरं, आधी तू यायचं खेळायला चांगली होती का? हो. बरं, आता बघून तू खेळलेल्या गोष्टी आठवत असतील तुला, हां हो ना? तू आधी खेळत असशील या बागेत, हां. आता कसं वाटतंय? भकास. बरं, काय सांगशील मग तू? माझी विनंती आहे की ही बाग नीटनेटकी करावे आणि आमची आता ही सुट्टी गेली तर आम्हाला दिवाळीच्या सुट्टी तर खेळायला मिळावं. तर आपण पाहू शकताय की बालगोपाळ जे आहे ते अत्यंत नाराज आहे. त्यांना सध्या बघू शकता की पूर्ण अख्खी सुट्टी त्यांची गेली, मात्र कुठल्याही प्रकारचं त्यांना इथं खेळण्याचं साधन अवेलेबल नाही. एक मात्र तुळशीवृंदावन आहे, मात्र तिथंही पैसे आकारले जातात तिथं आतमध्ये जाण्यासाठी. आणि तिथं गेल्यावर मुलांसाठी म्हणून असं काही नाही आहे. तिथं काही छान छान चित्र असतील, श्री विठ्ठलाची मूर्ती असेल, तिथं मंदिरही खूप छान होती, मात्र तीही मोडकळीस गेल्यामुळं तिथं आता फक्त मूर्त्या राहिलेल्या आहेत. आणि त्यामुळं बच्चे कंपनीसाठी जे पहिल्याची बाग होती, पद्मावती बाग असेल आणि जिजामाता उद्यान असेल पंढरपुरातलं, जे आधीचं वैभव होतं पंढरपूरचं, ते पुन्हा एकदा सुरू होऊन बच्चे कंपनी खेळली पाहिजे, तिथं बागडली पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. आणि बच्चे कंपनींची तरी हीच अपेक्षा आहे. पद्मावती बागेतून नागेश काळे, महाराष्ट्र नाव 24 न्यूज, पंढरपूर.